नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे. दंड अधिकारी कार्यालय भरती 2026 ची नवीन भरती निघालेली आहे. 113 पदांसाठी सरळ सेवा भरती निघालेली आहे. जागा बघा 113 असणार आहेत. पात्रता 10वी पास असणार आहे. अर्ज पद्धत ही ऑनलाईन असणार आहे. लास्ट डेट 26 जानेवारी 2026 पर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता. अप्लाय नाव गव्हर्नमेंट जॉब असणार आहे. पूर्ण माहिती जाणून घ्या. बघा याबद्दलची जर सविस्तर माहिती हवी असेल, कोण अप्लाय करू शकतात, अर्ज फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, क्वालिफिकेशन एज्युकेशन काय लागणार आहे, अशा पद्धतीची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा दंड अधिकारी कार्यालय 113 पदाची सरळ सेवा भरती इथे निघालेली आहे. 2026 ची भरती आहे. पदाचे नाव आहे पोलीस पाटील. पद संख्या आहे 113 जागांसाठी ते भरती होणार आहे. अर्ज करण्याचा कालावधी बघा 12 जानेवारी 2026 ते 26 जानेवारी 2026 पर्यंत तुम्ही ते अर्ज करू शकता. त्यानंतर परीक्षा शुल्क खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 800 रुपये इथे परीक्षा शुल्क लागणार आहे. वयोमर्यादा 25 ते 45 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. वेतन श्रेणी तुम्हाला 15,000 ते 25,000 पर्यंत इथे सॅलरी मिळणार आहे. त्यानंतर नोकरीचे ठिकाण कुठं आहे तर महाराष्ट्रात हे नोकरीचे ठिकाण असणार आहे. अधिकृत वेबसाईटसुद्धा इथे दिलेली आहे. या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती चेक करू शकता. अर्ज पद्धत म्हणजे अर्ज कसा करायचा आहे तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज करायचा आहे. निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षेद्वारे होणार आहे. तोंडी परीक्षा इथे होणार आहे. लेखी परीक्षा आणि तोंडी परीक्षा. शैक्षणिक पात्रता तुम्हाला 10वी पास असेल तर इथे अर्ज करू शकता. त्यानंतर आपण PDF नोटिफिकेशनमध्ये पाहूया नियम अटी, काय एज्युकेशन लागणार आहे, संपूर्ण सविस्तर डिटेल, कोण अर्ज करू शकतात, ही संपूर्ण डिटेल आपण माहिती पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आपण पाहूया. उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंड अधिकारी कार्यालय वसमत या अंतर्गत इथे भरती निघालेली आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत उपविभागातील परिशिष्ट अप्रमाणे रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदे भरण्याबाबत बघा इथं पोलीस पाटलाची पदे भरण्याबाबत इथे भरती निघालेली आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत विभागातील उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील गावात पोलीस पाटील पद भरतीसाठी अर्हतेबाबत उमेदवारांकडून विविध नमुन्यातून फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. बघा अर्ज करण्यासाठी ही संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही इथे अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात बघा 12/1/2026 दुपारी 12 वाजता आणि ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 26/1/2026 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. म्हणजे 12 तारखेला फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. 26 तारखेपर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. आणि अपात्र पात्र यादी तुम्हाला 29/1/2026 रोजी लावण्यात येणार आहे. आणि पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र निर्गमित करणे किंवा संबंधित उमेदवारांना संकेतस्थळावर प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यावेत. बघा प्रवेशपत्रसुद्धा तुम्हाला 1/2/2026 रोजी डाउनलोड करायचं आहे. आणि लेखी परीक्षा होणार आहे 8/2/2026 रोजी. प्रथम उत्तर तालिका फर्स्ट आन्सर की प्रसिद्ध करण्यात येणार आहे 8/2/2026. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाबाबत उत्तरपत्रिकेतील आन्सर म्हणजे तुम्हाला 9/2/2026 रोजी इथे सांगण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम फायनल आन्सर की बघा 10/2/2026 रोजी इथे जाहीर करण्यात येणार आहे. लेखी परीक्षेचा निकाल 10/2/2026 रोजी इथे जाहीर केला जाणार आहे. आणि मुलाखत आणि त्यानंतर कागदपत्रे तपासणी ही तारीख कधी केली जाणार आहे 11/2/2026 ते दिनांक 13/2/2026 रोजी इथे करण्यात येणार आहे. त्यानंतर बघा खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 800 रुपये इथे असणार आहे. आणि संकेतस्थळावरती ऑनलाईन ज्यावेळेस तुम्ही अर्ज फॉर्म भरणार आहे त्याच वेळेस तुम्हाला अर्ज फी भरणे बंधनकारक असणार आहे. तुम्हाला अधिकृत वेबसाईटसुद्धा इथे दिलेली आहे. या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण चौकशी करू शकता. तुम्हाला बघा इथं अर्हता काय दिलेलं आहे, किमान तुम्ही 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्या दिवशी तुम्ही अर्ज करताय त्या दिवशीचे वय विचारात घेतले जाणार आहे. अर्जदाराचे वय हे 25 वर्षापेक्षा कमी नसावे आणि 45 वर्षापेक्षा जास्त नसावे. म्हणजेच 25 आणि 45 मध्ये असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. बघा तुम्हाला पोलीस पाटलासाठी
स्थितीक्षम नाही आहे, कुठल्याही म्हणजे तुमचं वय इथे हे नसणार आहे. अर्जदार हा संबंधित गावाच्या स्थानिक व कायम रहिवासी असावा. बघा, ज्या जिल्ह्यातून किंवा ज्या गावातून तुम्ही फॉर्म भरताय त्या गावचे तुम्ही रहिवासी असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकतात. तहसील कार्यालयाकडे वय आदिवासी प्रमाणपत्र आवश्यक. बघा, तुमचं वय आणि आदिवासी प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे, तर तुम्ही तो काढून घेऊ शकता. अर्जदारांचे स्वतःचे आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक नमूद करावा. बघा, मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक तुम्ही तिथे टाकणं गरजेचं आहे. सक्षम आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असणं गरजेचं आहे आणि चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक आहे. बघा, हे 2 गोष्टी असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. महाराष्ट्र राज्य लहान कुटुंबातील प्रतिज्ञापत्र नियम 2005 मधील लहान कुटुंबाची अर्हता धारण करणे आवश्यक आहे. अर्जदार याची अर्हता दिनांकास 2 वेळापेक्षा जास्त अपत्य नसावं. बघा, जे 2 पेक्षा जास्त अपत्य नसावेत तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. अशा पद्धतीचे तुम्हाला नियम दिलेले आहेत. बघा, प्रवर्गनीय आरक्षित पदाकरिता प्रवर्गाचे सक्षम अधिकाऱ्यांनी निर्गमित केलेल्या जातीचे प्रमाणपत्र तुम्हाला इथे देणे गरजेचं आहे. त्यानंतर बघा, इतर मागास प्रवर्ग विशेष मागास प्रवर्ग विचा अ, ब, क, ड हे सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्गातील अर्जदारांना सन 2025-26 या कालावधीमध्ये वैध असलेले उन्नत आणि प्रगत व्यक्तिगट क्रिमिलियर यामध्ये मोडत असल्याबाबतचे निर्गमित नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सुद्धा इथे तुम्हाला लागणार आहे. आणि त्यानंतर आर्थिकदृष्ट्या द्र्बल असतील त्यांच्यासाठी EWS सर्टिफिकेट इथे लागणार आहे. असं तुम्हाला ही संपूर्ण कागदपत्रे गरजेचे आहेत आणि ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरताय त्या दिवशीपर्यंत तुमच्याकडे राहणं गरजेचं आहे आणि त्या दिवशी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. परीक्षेचे स्वरूप बघा, तुम्हाला इथे परीक्षासुद्धा होणार आहे. पोलीस पाटीलसाठी लेखी परीक्षा 80 गुणाची, तोंडी परीक्षा 20 गुणाची, एकूण 100 गुणाची इथे परीक्षा होणार आहे. लेखी परीक्षेचे प्रश्नपत्रिका स्वरूप साधारणपणे खालीलप्रमाणे राहणार आहे. बघा, की परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे त्याच्याबद्दल थोडक्यात इथे माहिती दिलेली आहे. पोलीस पाटील पदाची लेखी परीक्षा 80 गुणाची असणार आहे. 1 गुणासाठी 1 प्रश्न राहणार आहे. लेखी प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असणार आहे. लेखी परीक्षा इयत्ता 10वी SSC पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. सामान्य ज्ञान, गणित, स्थानिक परिसर माहिती व चालू घडामोडी इत्यादी विषयाचा समावेश असणार आहे. बघा, 10वी बेस असणार आहे. 10वीपर्यंत आतापर्यंत म्हणजे 10वीपर्यंत जे एज्युकेशन आहे म्हणजे सिलेबस आहे त्यावरती रिलेट असणार आहे. तोंडी परीक्षा किमान गुण तुम्हाला बघा, पोलीस पाटील भरती निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या 80 गुणाच्या लेखी परीक्षेत 36 गुण म्हणजे 45% गुण तुम्ही घेऊन पात्र होत असाल तर ते उमेदवार तोंडी परीक्षेसाठी पात्र राहणार आहेत. तुम्हाला एक नियम इथे तुम्हाला एक अट सांगितलेली आहे. जेव्हा तुम्ही MCQ टाईप तुमची एक्झाम घेतली जाणार आहे आणि त्यावेळेस तुम्हाला बॉल पेनने गोल राऊंड करायचे असतात, ते फक्त काळ्या शाईच्या बॉल पेनच वापरायचं असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर अटी शर्ती सुद्धा इथे दिलेल्या आहे. ते संपूर्ण माहिती तुम्ही पाहू शकता. त्यानंतर फॉर्म कशा पद्धतीने भरायचा ही सुद्धा माहिती इथे दिलेली आहे. त्यानंतर कुठल्या गावामध्ये जागा आहेत, कोणत्या जातीसाठी जागा आहे, सर्वसाधारण आहे, महिला आहे, ही संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. तर हा PDF मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करा. याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा, त्यानंतर तुम्ही इथे अर्ज करू शकता. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अशा पद्धतीची ही संपूर्ण सविस्तर माहिती होती. आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.